खरं तर एक छोटंसं खेडेगाव होतं. खेडेगावात आई वडील आणि मुलगा राहत होते. मुलगा 10वीच्या परीक्षेला बसला होता. घरामध्ये विजेची सोय नव्हती. रात्रीचा अभ्यास करत होता. वडील दिवसभर राबून कामावरनं थकून आलेले आणि आता झोपी गेलेले. मुलगा अभ्यास करत होता. मुलगा अभ्यास करतोय म्हणून आई शेजारी जागी होती. अचानक मुलगा आईला म्हणाला, आई दिव्याची वात मोठी कर, मला दिसत नाहीये. आईने लगेच दिव्याची वात मोठी केली. मुलगा अभ्यास करू लागला. तेवढ्यात वडील ओरडले, अगं ए दिव्याची वात खाली कर, मला झोप येत नाहीये. लगेच तिनं परत दिव्याची वात खाली केली. मुलगा परत ओरडला, अगं आई दिव्याची वात मोठी कर, मला दिसत नाहीये. आईनं परत दिव्याची वात मोठी केली. तोपर्यंत नवरा ओरडला, अगं ए दिव्याची वात खाली कर, मला झोप येत नाहीये. तिनं परत दिव्याची वात खाली केली. तोपर्यंत मुलगा परत ओरडला, अगं आई मला दिसत नाही, दिव्याची वात मोठी कर. आईनं परत वात मोठी केली. तोपर्यंत नवरा परत म्हणाला, अगं दिव्याची वात छोटी कर, मला दिसत नाहीये. खरं रात्रभर आई दिव्याची वात छोटी मोठी करत राहिली. नव्हे, रात्रभर आई वडील आणि मुलगा यांच्यामध्ये त्या ज्योती सारखीच जळत राहिली. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. जळणं हे फक्त त्या आईच्या वाट्याला येतं. सातत्यानं संसार सांधत जाणं, सातत्यानं ठिगळं लावत आयुष्य जोपासणं, हा सगळ्यात मोठा त्या मातृत्वाचा गौरव असतो. ही सगळ्यात मोठी भावना असते. आईसारखं दुसरं दैवत नाही असं आम्ही वारंवार सांगतो, सातत्यानं सांगतो. याचा अर्थ का? कारण परमेश्वराला आपण जन्माला घातलेल्या प्रत्येक बाळाजवळ उपस्थित राहणं शक्य नाही. म्हणून आपली प्रतिमा त्या बाळाजवळ सातत्यानं असावी म्हणून त्यानं आई नावाचा तो व्यक्तिमत्वाचा भाग जन्माला घातला. आणि या दोघांचं रक्षण करायला कुणीतरी हवा म्हणून त्यांनी तिथं बाप तयार ठेवला. खरं तर उद्याचं विश्व साकारताना, उद्याची संस्कृती निर्माण करताना जगण्याचा हा आभास उद्याच्या पिढीला प्रेरणा पुढे चालत असतो. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. खरं तर जगाच्या पटलावर जी माणसं मोठी झाली त्या मोठ्या माणसांनी स्वतःच्या मोठेपणाचं सगळं श्रेय आपल्या आई वडिलांना देऊ केलंय. हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य.